हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो आज तुमचा भाऊ आलेला आहे. येस, ऑफकोर्स आपण मुंबई टूरला आहोत. सो मी आज आलो होतो निधीला घेऊन वीर जिजामाता भोसले उद्यानाला. येस, ज्याला आपण राणीची बाग म्हणूनही ओळखतो. सो मी विचार केला की निधीला पण एन्जॉयमेंट होऊन जाईल तिथलं ते झू जे आहे ते बघून, आणि प्लस आपल्यालाही व्ह्युअर्सला दाखवता येईल की तिथं काय काय आहे. सो स्टे ट्यून. सो हे जे पार्क आहे हे भायखळा स्टेशनपासून अगदी जवळ आहे आणि तिकीट्सही म्हणाल तर 50 रुपीज पर ॲडल्ट, आणि जर तुम्ही फॅमिली आले तर त्यांचे फॅमिली कॉम्बो तिकीट्ससुद्धा आहेत. सो संडे मॉर्निंग असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती तिथे, आणि मी तर म्हणेल की लहान मुलांसाठी खूप छान प्लेस आहे ती. आणि थँक्स टू निधी की मला पण काही मेमरीज रिकॉल करता आल्या, कारण मी खूप लहान असताना इथे आलो होतो आणि आज निधीमुळे मला इथे यायला मिळालं. सो बऱ्यापैकी अपग्रेडेशन आहे त्यांचं, कारण आता अजून त्यांनी ते जे वातावरण आहे तिथलं ते खूप जास्त डेकोरेटिव्ह आणि सुंदर केलेलं आहे. सो सर्वात पहिले आम्ही जे दर्शन घेतलं ते हाती राजांचं. सो सगळ्यात पहिले तुम्हाला जो प्राणी बघायला मिळतो तो आहे हत्ती, आणि बऱ्यापैकी पॅसेज तिथे क्रिएट केलेला आहे हत्तीसाठी. तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतर ॲक्च्युली तो मॅप जर तुम्ही रेफर केला, तिथे दर चौकात मॅप प्रोव्हाइड केलेला आहे. सो तुम्ही तो मॅप रेफर केला तर तुम्ही खूप जास्त इफेक्टिवली तो पार्क कमी वेळेत जास्त कव्हर करू शकाल, आणि जे हायलाईट्स आहे त्या पार्कचे ते जास्त कवर करू शकाल. आणि फोटो सेशन करण्यासाठी भरपूर अशा जागा त्यांनी क्रिएट केलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो आहे अस्वलाच्या जवळ. हो, ते अस्वल उन्हामुळे का कशामुळे माहीत नाही पण झाडावर जाऊन बसलेलं होतं. आधीच अस्वलाला आपण आळशी प्राणी म्हणून ओळखतो. तो मस्त झाडावर जाऊन रेस्ट करत होता. सो तिथून पुढे आम्ही आलो वाघाच्या एरियात. सो तिथे जो फील आला तो खूप भारी होता, कारण 3 वाघ आहेत तिथे आणि ते तिघं मस्त त्यांचं रेस्ट करत होते, खेळत होते. तुम्हाला त्या व्हिडिओत बघायला मिळेलच ते. सो तिथे वाघांना आंघोळ करण्यासाठी हा एक छोटासा तलावसारखं केलेला आहे. जेव्हा ते वाघ इथे येतात ना तर तो सीन तर खूप भारी असतो काचेतनं बघण्यासारखा. आणि तुम्हाला तिथे बाहेरचं फूड किंवा प्लॅस्टिक बॉटल्स अलाउड नाही आहे. तिथे मध्ये तुम्हाला कॅफे मिळेल आणि रिजनेबल रेट आहेत, खूप जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. आणि हिप्पोपोटमसचा एरिया होता हा. तर उन्हाळा असल्यामुळे हिप्पोपोटमस काही पाण्यामधनं बाहेर यायला रेडी नव्हते. ते दोघं तिघं हिप्पोपोटमस पाण्यातच होते आणि ते पाण्याचा आनंद घेत होते. आणि तिथून आम्ही गेलो माकडांच्या एरियात. सो तिथे 3-4 प्रकारचे माकड ठेवलेले आहेत. सो तुम्हाला तो डिफरन्स काय आहे त्याचे सुद्धा पोस्टर्स तिथे बघायला मिळतील. आणि तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही हरिण बघितले, चितळे बघितले. सो खरं जे आम्हाला अट्रॅक्शन होतं त्या दिवशी राणीचा बाग जाण्याचं ते होते पेंग्विन्स. येस, जे इंडियामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. आपण जे काही आजपर्यंत पेंग्विन्स बघितले आहेत ते युजली TV वरच बघितले आहेत. सो
पेंग्विन बघण्याचा जो काही आम्हाला क्युरिओसिटी होती ती आम्हाला हळूहळू पेंग्विनकडे घेऊन चालली होती आणि आम्ही फायनली त्या पेंग्विनच्या दिशेने निघालो होतो. सो फायनली पेंग्विनच्या एरियात आम्ही पोचलो आणि त्याला काही स्पेशल वेगळं तिकीट नाही आहे, पण ऑफकोर्स त्यांच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट केलेली आहे. त्यांच्यासाठी ते जे टेम्परेचर त्यांच्या बॉडीला रिक्वायर्ड आहे ते टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे एका स्पेसिफिक एरियामध्ये आणि त्यांना पाणी, बर्फ, तो जो त्यांचा नॅचरल फील आहे, पेंग्विनला जो नॅचरल फील लागतो तो तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आणि आता तुम्ही बघू शकतायत की किती सारे पेंग्विन तिथे खेळत आहेत, पाण्यामध्ये चालत आहेत त्यांच्या त्या एरियामध्ये. सो खूप मजा वाटली आम्हाला पेंग्विन बघितल्यानंतर. निधीलाही ते खूप आवडले. सो पेंग्विन बघून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला लगेचच एक फूड कोर्ट लागेल, की तुम्ही तिथे सुद्धा तुम्हाला काही नाश्ता किंवा जेवणाचा काही विचार करत असाल तर तिथे करू शकतायत तुम्ही. सो तिथून बाहेर पडल्यानंतर आम्ही तरस आणि बिबट्याच्या एरियात आलो. तरस पण ॲज युजल झोपलेले होते, दुपारची वेळ ती वाटतं त्यांची, पुण्याचे होते वाटतं ते तरस. देन आम्ही बिबट्याच्या एरियात आलो आणि बिबट्या बऱ्यापैकी ॲक्टिव्ह दिसला. सो युजली नाशिककरांसाठी आता बिबट्या काही विशेष राहिलेला नाही, कारण तो इतक्या वेळेला नाशिकमध्ये स्पॉट व्हायला लागलेला आहे की त्यांना असा बंद बिबट्या बघायची सवय नाही राहिली. आता मोकळा बिबट्या फिरतानाची बघायची सवय झाली नाशिककरांना. सो झालंय आमचं आता फिरून, आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि येस, मुंबईला आले आणि तुमच्याकडे जर तुमच्यासोबत जर किड्स असतील तर त्यांना नक्की दाखवा. खूप छान आहे इथलं वातावरण. सो स्टे ट्यून. बाय.